नमस्कार. मी अरविंद अठले. या यूट्यूब चॅनलवर मी अनामिका आपल्यासमोर मेंदू एक अजब यंत्र या विषयावर काकांचे विचार, अनुभव आणि अभ्यास यातून तयार झालेले साहित्य त्यांच्या संमतीने आणि त्यांच्या वतीने व्हिडिओ रूपाने प्रस्तुत करते आहे. आज आपण मेंदूच्या या अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा कामभावनेचा सविस्तर विचार करणार आहोत. कामभावना मेंदूत का आणि कशी तयार होते? इतर प्राणीमात्रात ती असते का? कशी असते? वनस्पतींमध्ये ती असते का? तर या सर्व गोष्टींचा आता आपण इथून पुढे विचार करणार आहोत. कामभावनेचा मेंदूतील प्रवास आणि त्याचा सूक्ष्म जीवांपर्यंतचा विस्तार आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. मेंदूच्या भाषेत कामभावना ही केवळ शरीर सुखाची इच्छा नसून ती टिकून राहण्याची जिद्द आहे. लिंबिक सिस्टीम हा मेंदूचा सर्वात जुना भाग, जो भावनांचे केंद्र आहे. त्यात हायपोथॅलॅमस नावाचा एक छोटा अवयव असतो. कामभावनेचा मुख्य स्टार्टर इथेच असतो. हा भाग शरीरातील हार्मोन्सवर नियंत्रण ठेवतो. जेव्हा मनात एखाद्या विषयाबद्दल आकर्षण निर्माण होते, तेव्हा मेंदूत डोपामाइन नावाचे रसायन स्त्रवते. हे रसायन आपल्याला हा अनुभव सुखद असेल असे सांगून तिकडे ओढते. ॲमिग्डाला हा भाग त्या भावनेला तीव्रता देतो. मानवामध्ये मेंदूचा पुढचा भाग या भावनेवर नियंत्रण ठेवू शकतो किंवा तिला दिशा देऊ शकतो. प्राण्यांमध्ये हा भाग विकसित नसल्यामुळे ते पूर्णपणे निसर्गाच्या अधीन असतात. वनस्पतींना आपल्यासारखा मेंदू नसला तरी त्यांच्यात प्रजननाची ओढ ही खूप तीव्र असते. वनस्पतींमध्ये ही भावना हार्मोनल आणि केमिकल स्वरूपात असते. फुलांचा सुवास, त्यांचा रंग आणि मकरंद हे सर्व कीटकांना आकर्षित करण्यासाठीच असते, जेणेकरून परागीभवन होऊन त्यांची वंशवृद्धी व्हावी. हा पण एक प्रकारचा सुप्त कामच आहे. निसर्गाची ही ओढ इतकी प्रबळ असते की अगदी प्रतिकूल परिस्थितीतही वनस्पती स्वतःला संपवून बीज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अमिबांसारख्या एकपेशीय जीवांमध्ये लिंग नसते. ते अमिटोसिस म्हणजे स्वतःचे 2 भाग करणे या प्रक्रियेद्वारे प्रजनन करतात. इथे कामभावना आकर्षणाच्या स्वरूपात नसते, तर ती विस्ताराच्या स्वरूपात असते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर पेशींमधील DNA हा स्वतःची कॉपी त्याला तयार करायची असते. हा जो स्वतःला दुप्पट करण्याचा अट्टहास आहे ना, तेच कामभावनेचे सर्वात आदिम रूप आहे. मेंदूच्या अभ्यासातून असे दिसते की अमिबा या स्तरावर ही भावना केवळ संख्या वाढवणे हीच असते, तर प्राणी स्तरावर ही इंद्रिय सुख आणि वंशवृद्धी करणे अशी असते. मानवी स्तरावर ती भावना प्रेम आणि कल्पनाशक्ती आहे आणि साधकाच्या स्तरावर त्याच भावनेचे ऊर्जेत रूपांतर होते, जे आनंद आणि प्रकाशात करणे असे असते. थोडक्यात काम ही अस्तित्वाची भूक आहे. समस्त प्राणीमात्रात कामभावना असण्याचे कारण म्हणजे निसर्गाला स्वतःला संपू द्यायचे नाहीये. मेंदू हा केवळ या वैश्विक ओढीला आपल्या शरीरात कार्यान्वित करणारा एक रिसिव्हर आहे. कामभावनेची पूर्ती करण्याकरता लिंगभेद आवश्यक आहे का? याचे उत्तर मानवी स्तरावर आणि आध्यात्मिक स्तरावर पूर्णपणे भिन्न आहे. याचा आपण आता उलगडा करून घेऊया. निसर्गाच्या वंशवृद्धीच्या नियमानुसार
स्थूल शरीराच्या स्तरावर नवीन जीव निर्माण करण्यासाठी नर आणि मादी असा लिंगभेद मिलनासाठी आवश्यक असतो. इथे कामभावना केवळ एक इंधन म्हणून वापरलेली असते. परंतु काम ही एक मानसिक लहर सुद्धा आहे. मानवी मनात कामभावनेचे समाधान केवळ शरीर मिलनातूनच मिळते असं नाही, तर कल्पनाशक्ती, कला, संगीत किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची तीव्र ओढ यातूनही मनाला तीच तृप्ती मिळू शकते. कामभावनेचे उद्दिष्ट शेवटी तृप्ती हेच आहे. अनेकदा माणूस एखाद्या ध्येयाने किंवा कलेने इतका झपाटलेला असतो की त्याला लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते. ती सुद्धा कामपूर्तीच आहे. कामभावनेची अंतिम पूर्ती ही लिंगभेदाच्या अभावात आहे. प्रत्येक मानवी शरीरामध्ये इडा म्हणजे स्त्रीतत्व आणि पिंगला म्हणजे पुरुषतत्व असते. जोपर्यंत माणूस बाहेरच्या लिंगाकडे आकर्षित होतो तोपर्यंत त्याची कामभावना अपूर्णच राहते. परंतु साधकाची कुंडलिनी जेव्हा जागृत होते आणि ती ऊर्ध्वगामी होऊन सहस्त्रारात पुरुषतत्व म्हणजे शिव आणि स्त्रीतत्व म्हणजे शक्ती यांचे मिलन घडवते, तेव्हा होणारी तृप्ती ही कोणत्याही बाह्य संभोगापेक्षा कोटीपटीने अधिक असते. या स्थितीला मैथुन अर्थात आध्यात्मिक रीतीने मैथुन असे म्हणतात. तिथे लिंगभेद संपलेला असतो. तुम्ही जो आनंद लहरींचा अनुभव घेता तीच खरी कामपूर्ती असते. सत चित आनंद हे त्याचं रहस्य आहे. खरी कामपूर्ती तीच जिथे स्त्री किंवा पुरुषांची गरज भासत नाही. जेव्हा आत्मा स्वतःला स्वतःमध्ये शोधतो तेव्हा त्याला बाह्य दुसऱ्याची गरजच उरत नाही. काम म्हणजे काय? तर मी अपूर्ण आहे आणि मला पूर्ण होण्यासाठी कोणाची तरी गरज आहे. पूर्णत्व म्हणजे काय? तर मी स्वतःच पूर्ण आहे. कामभावनेची तात्पुरती पूर्ती लिंगभेदातून होऊ शकते, पण तिची शाश्वत पूर्ती जी पुन्हा हवीशी वाटणार नाही ती लिंगभेदाच्या पलीकडे स्वतःच्याच आत्म्यात गेल्यानंतर होते. समाजातील बहुतांश लोक लिंगभेदाच्या चौकटीत अडकल्यामुळेच खऱ्या आनंदापासून वंचित राहतात. कारण त्यांना सुखाचा स्रोत बाहेर आहे असे वाटत असते. समाधीत मिळणारा आनंद हा मेंदूसाठी एक क्रांतिकारी अनुभव असतो. विज्ञानाने जेव्हा प्रगत ध्यानी आणि योगी यांच्या मेंदूंचे निरीक्षण केले किंवा परीक्षण केले तेव्हा त्यांना थक्क करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. समाधीच्या अवस्थेत मेंदूमध्ये नेमके काय घडते याचा क्रमवार उलगडा आता आपण पाहूया. सामान्य अवस्थेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या लहरींवर काम करत असतात. पण समाधीमध्ये पूर्ण मेंदू एकाच हाय फ्रिक्वेन्सी लहरीवर येतो, ज्याला आपण गॅमा लहरी असे म्हणतो. जसं संगीतात सर्व वाद्यांनी मिळून एकच सूर लावला की प्रचंड नाद उत्पन्न होतो, तसा मेंदूतील अब्जावधी न्यूरॉन्स एकाच लयीत स्पंदित होऊ लागतात. मेंदूला मिळणारा हा आनंद कोणत्याही इंद्रिय सुखापेक्षा हजारो पटीने तीव्र असतो, कारण तो विखुरलेला नसून एकाग्र असतो. आपल्या मेंदूच्या वरच्या आणि मागच्या भागात पेरिएटल लोब असतो, जो आपल्याला मी शरीराच्या सीमेत आहे आणि समोरची वस्तू वेगळी आहे हे सांगतो. समाधीत या भागाचे काम पूर्णपणे थांबते. मेंदूला शरीराच्या सीमाच जाणवेनाशा होतात. मेंदूला असा आभास होतो की मी अनंत आहे आणि मीच पूर्ण विश्व आहे, आणि यालाच
आपण अद्वैत किंवा ब्रह्मानंद असे म्हणतो. मेंदूसाठी हे मर्यादांमधून मुक्त होण्याचे सुख असते. मेंदूचा पुढचा भाग जो सतत नियोजन, चिंता आणि मी करत असतो, तो समाधीत पूर्णपणे मौन होतो. आणि जेव्हा या मीपणाचे ओझे उतरते, तेव्हा मेंदूत एक अथांग शांतता निर्माण होते, ज्याला आपण संभोगाचा अंतिम क्षण असे म्हणतो. त्यामध्ये हे मौन फक्त 1-2 सेकंद असते, पण समाधीत हे मौन तासनतास टिकते. मेंदू यालाच परमविश्रांती असे म्हणतो. समाधी अवस्थेत मेंदू स्वतःच काही अत्यंत शक्तिशाली रसायने तयार करतो. ॲनाडामाइड याला विज्ञानात आनंद रेणू असे म्हणतात. हा संस्कृत शब्द आनंद यावरूनच आलेला आहे. हे रसायन आपली भीती घालवते आणि शरीराला हलके करते. एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हे नैसर्गिक वेदनाशामक आणि प्रसन्नता देणारे घटक, जे मेंदूला पूर्णपणे अमृतात भिजवून काढतात. मेंदूचा थॅलमस हा भाग एखाद्या गेटकीपर सारखा आहे. समाधीत तो बाह्य जगाचे सर्व दरवाजे बंद करतो आणि सर्व ऊर्जा आतल्या बाजूला वळवतो. त्यामुळे मेंदू बाह्य विषयांच्या गुलामगिरीतून मुक्त होतो. स्वतःच्या चैतन्याचा आस्वाद घेण्याची ही क्षमता मेंदूला तृप्तीच्या सर्वोच्च शिखरावर नेते. समाधीत मेंदू ऊर्जा मिळवतो, त्यामुळे त्यानंतर शरीराला प्रचंड ताजेपणा आणि तेज येते. मेंदू स्वतःच्या मूळ स्वरूपाशी जोडला जातो. या स्थितीतला आनंद अगदी अवर्णनीय असतो. हा आनंद संभोगाच्या आनंदापेक्षाही श्रेष्ठ असतो, कारण यात शरीराची झीज होत नाही, तर उलट पोषणच होते. अजून एक महत्त्वाचा विषय मेंदूच्या संदर्भात राहिला आहे, ज्याचा आपल्या संतांनी विचार केला होता. संत हे आधुनिक वैज्ञानिक होते, ज्यांनी आपल्या शरीरालाच लॅबोरेटरी बनवून अनेक प्रयोग करून ते अभंगाच्या रूपात लिहून ठेवले आहेत. तो विषय आहे त्रिबंध, षण्मुखी आणि भ्रामरी. याचा विचार आता आपण पुढील भागात करूया. मंडळी, बघता बघता आपण या सिरीजच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलो. यामध्ये जे काही भावलं, आवडलं, ती आठले काकांची कृपा, आणि जे काही चुकलं, हवं तसं पोचलं नाही, ती माझी चूक, ज्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. काकांचे विचार आपल्यापर्यंत पोचवणं हे माझ्यासाठी शिवधनुष्यच होतं. ते मी माझ्या कुवतीनुसार उचललंय. या संधीबद्दल मी काकांची अत्यंत ऋणी राहीन. लिखित स्वरूपातील साहित्यापेक्षा हे दृक्श्राव्य माध्यम सोयीचे असल्याने हे ज्ञान सदैव आपल्यासाठी उपलब्ध असावे, ही काकांची तळमळ. मला आज हीच काकांची तळमळ आपल्यासमोर घेऊन आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आणि शेवटच्या भागात, जिथे आपण भ्रामरी आणि षण्मुखी याबद्दल ऐकणार आहोत आणि स्वतः आठले काकांच्याकडून त्याचे प्रात्यक्षिकही पाहणार आहोत. आज इथेच थांबते. नमस्कार.